म्हणता फॅमिली, कशी आहात? मस्त ना? तर तुम्हाला पण माझ्यासारखं गोड खायला आवडतं का? मला तर खूप आवडतं आणि त्यात खीर म्हटल्यानंतर विचारूच नका, विषयच नाही. तर चला याची रेसिपी मी तुम्हाला सांगते. 1 वाटी तांदूळ भिजत ठेवलं, 15-20 मिनटं असं मस्त भिजू दिलं. त्याच्यानंतर बघा मिक्सरमधून मी आबडधोबड त्याला काढून घेतलं. त्याच्यानंतर काढल्यानंतर परत एका बाउलमध्ये मी ते टाकलं, थोडं पाणी मिक्स करून त्याला परत भिजत ठेवलं. गॅसवर ठेवली कढई, त्यात दूध ठेवलं. मस्त दुधाला उकळी आल्यानंतर ते जे भिजत ठेवलं होतं ना तांदळाचं आबडधोबड काढलेलं आहे, त्याला मस्त असं मिक्स करत त्याला ॲड केलं. हलवत काय कंटिन्यू, का तर गाठी नाही झाल्या पाहिजे म्हणून. मग त्यात थोडेसे घेतले काजू, बदाम, पिस्ता, चारोळे, विलायची आणि ओलं खोबर. ओलं खोबर का घेतलं? ओलं खोबऱ्याने थोडंसं वेगळी टेस्ट येते म्हणून मी ओलं खोबर त्याच्यामध्ये टाकत आहे. तर तुम्ही पण करू शकता. मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर ॲड करू शकता. कोणाला गोड लागतं, कोणाला कमी जास्ती लागतं. मग त्याच्यानंतर जे पण बारीक केलं होतं काजू, बदाम, पिस्ता, विलायची वगैरे, खोबरं वगैरे, ते सगळं त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. त्याच्यानंतर मग येते विलायची. विलायची टाकल्याशिवाय त्याला स्वाद येणारच नाही आहे, म्हणजे मस्त असं टेस्ट येणारच नाही आहे. म्हणून विलायची टाकल्यानंतर अशी मस्त बघा हा बारीक असं हळू गॅसवरती फिरवत आहे मी. तर बघू शकता तुम्ही कशी बनली आहे बघा, एक नंबर, काय दिसायला भारी. तर बघा आता शेवटी अशी झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा बरं का, तुमची खीर कशी बनली, तुम्ही कशी बनवता. मी अशी बनवती. ओके, बाय.